स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये अतिशय प्रभावशाली उपाय आहे जो शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। बघा, पितृपक्षामध्ये आपल्याला पितृंचा त्रास असतो, पितरांची सेवा होत नाही, मग त्यासाठी काय करायचं आहे, अतिशय प्रभावशाली तुम्हाला आज मी उपाय सांगणार आहे। तो म्हणजे बघा, ज्या वेळेस आपल्या पुत्रांना मुक्ती मिळण्यासाठी त्यांचे अधोगतीमध्ये ते गेलेले असतील, त्यांना मुक्ती मिळत नसेल, पिंडदान झालेलं नसेल, त्यांना शांतता मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे। या 15 दिवसामध्ये म्हणजे पितृपक्ष आहे, 15 वाडा आहे, या 15 वाड्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे। जेवढे दिवस शिल्लक आहेत त्या दिवसामध्ये सुद्धा गेले तरी सुद्धा चालेल। तर मंदिरात जायचं, मंदिरात जाताना 1 कलश पाणी घ्यायचं आहे, 3 अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि 1 बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते भगवान शिवांना अर्पण करताना आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। म्हणजे मनातल्या मनात आपल्या पितरांचं नाव घ्यायचं आहे आणि ते पाणी अर्पण करताना स्वधा 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 असं म्हणायचं आहे। असं केल्याने तुमच्या पितरांना मुक्ती मिळेल आणि ते प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। दुसरा उपाय तुम्हाला सांगते, जर तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाने सांगितले असेल की तुम्हाला पितृदोष आहे तर तुम्ही घाबरून जातात, तर ते घाबरून न जाता हा एक उपाय करायचा आहे। हा सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। काय करायचं, आपल्या 1 तांदूळचा दाणा घ्यायचा, अखंड तांदूळचा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। आपला जो माठ असतो, पाण्याचा असतं, म्हणजे पाण्याचा माठ असू द्या, काही पण भरलेला असू द्या, त्या ठिकाणी तो दाणा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे, माठाजवळ उभं राहायचं आहे आणि तो दाणा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर म्हणजे तो दाणा ठेवल्यानंतर म्हणजे हातामध्ये घ्यायचा आणि म्हणायचं स्वधा 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 असं 5 वेळेस म्हणायचं आहे। तो दाणा घ्यायचा आहे। एक तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात तो दाणा अर्पण करू शकतात किंवा तुमचं घरातलं जे देवघर आहे त्या ठिकाणी जर महादेवांची पिंड असेल तर त्या महादेवांच्या पिंडीवर सुद्धा अर्पण करायचं आहे। असं केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि तुमच्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास तुम्हाला होणार नाही असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। पण अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।